भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा स्वामी समर्थांचा आशीर्वाद आपण सर्वांनी ऐकला आहे. पण काही वेळा स्वामी आपल्याला संकटांची चाहुलही देत असतात. 23 जून नंतर ग्रह नक्षत्रांमध्ये असा एक विशेष योग तयार होत आहे, ज्यामुळे अनेक राशींच्या जीवनात काही लोकांमुळे अडचणी, फसवणूक आणि मानसिक त्रास निर्माण होऊ शकतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की 12 राशींना कोणत्या प्रकारच्या व्यक्तींपासून सावधान राहावे आणि स्वामी समर्थांचा याबाबत एक संदेश आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक प्रभावी स्वामी उपाय सांगणार आहे, जो तुमचे रक्षण करू शकतो. मेष राशी. मेष राशीच्या लोकांनी मत्सरी आणि तुमच्या प्रगतीचा हेवा करणाऱ्या व्यक्तींपासून दूर राहावे. तुमच्या प्रत्येक यशावर तुमच्या चेहऱ्यावर नाराजी दिसते अशा व्यक्तींना तुमच्या योजना सांगू नका. वृषभ रास. वृषभ राशींच्या लोकांनी खोटे आश्वासन देणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहावे. अनेक जण मदतीचे नाटक करतील, पण वेळ आली की साथ सोडतील. मिथुन रास. मिथुन राशीच्या लोकांनी गुपित जाणून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांपासून अंतर ठेवावे. तुमच्या वैयक्तिक गोष्टी सर्वांसमोर मांडू नये. कर्क रास. कर्क राशीच्या लोकांनी नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांपासून दूर राहावे. अशा लोकांच्या संगतीमुळे तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. सिंह रास. सिंह राशीच्या लोकांनी खोट्या स्तुती करणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहावे. तोंडावर गोड बोलणारे आणि मागे तुमचे नुकसान करणारे लोक ओळखा. कन्या रास. कन्या राशीच्या लोकांनी पैशांच्या व्यवहारात बेफिकर लोकांपासून दूर राहावे. 23 जून नंतर आर्थिक फसवणुकीचे योग दिसत आहेत. तुला रास. तुला राशीच्या लोकांनी सतत वाद निर्माण करणाऱ्या व्यक्तींपासून अंतर ठेवावे. अनावश्यक भांडणांमुळे मानसिक त्रास वाढू शकतो. वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लोकांनी स्वार्थी मित्रांपासून सावध राहावे. गरज असेल तेव्हा जवळ येणारे लोक ओळखा. धनुरास. धनुराशीच्या लोकांनी चुकीचा सल्ला देणाऱ्या व्यक्तींपासून दूर राहावे. मोठे निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. मकर रास. मकर राशीच्या लोकांनी कामात अडथळे निर्माण करणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहावे. तुमच्या यशामुळे काही लोक अस्वस्थ होऊ शकतात. कुंभ रास. कुंभ राशीच्या लोकांनी अफवा पसरवणाऱ्या लोकांपासून दूर राहावे. एकीव गोष्टीवर विश्वास ठेवू नका. मीन रास. मीन राशीच्या लोकांनी भावनिक फायदा घेणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहावे. तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. स्वामी समर्थांचा विशेष उपाय. 23 जून नंतर सलग 11 दिवस सकाळी किंवा संध्याकाळी स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर तुपाचा दिवा लावा. त्यानंतर 108 वेळा जप करा. श्री स्वामी समर्थ आणि मनापासून प्रार्थना करा. स्वामी, माझ्या जीवनातील वाईट संगत, फसवणूक आणि संकटांपासून माझे रक्षण करा. असं केल्याने मनाला सकारात्मक ऊर्जा मिळेल आणि योग्य निर्णय घेण्याची शक्ती वाढेल. मित्रांनो, जीवनातील सर्वात मोठे नुकसान अनेकदा शत्रूंमुळे नाही तर चुकीच्या संगतीमुळे होते. म्हणूनच 23 जून नंतर तुमच्या आजूबाजूच्या लोकांना नीट ओळखा, विचारपूर्वक निर्णय घ्या आणि स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा. कारण स्वामी समर्थ म्हणतात, अशक्य ही शक्य करतील स्वामी. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी भक्तिरंग सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.